नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा PMC मराठी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आपण पाहत आहोत जीवात्मा जगताचे कायदे हे पुस्तक आणि ह्या पुस्तकाच्या लेखिका आहेत खोर्शेद भावनगरी ह्या. तर आपण मागच्या सत्रामध्ये नेमकं काय पाहिले ते थोडक्यात आपण बघूयात. आपण मागच्या सत्रामध्ये पृथ्वीवरील तुमचे जीवनकार्य या मुद्द्याचा विचार केला होता आणि ह्या मुद्द्यामध्ये जे पण काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचाही विचार आपण मागच्या सत्रात केलेला आहे. तर आपण आपल्या पृथ्वीवरील आपलं जीवनकार्य नेमकं काय असतं हे 3 याच्यात विभागणी करून बघितले. ते म्हणजे आपण पहिलं म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःचा विकास करणे, आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःला सुधारणे, त्याचबरोबर इतरांची निस्वार्थ सेवा करणे आणि आपल्याला जे पण काही कौशल्य आपल्या जीवनात मिळालेलं आहे, जे पण काही ज्ञान मिळालेलं आहे किंवा जे पण काही देवी देणगी आपल्याला मिळालेली आहे, तर त्याचा उपयोग हा इतरांच्या प्रगतीसाठी करायचा आहे. तो कसा करायचा हे आपण मागच्या सत्रात पाहिलं. त्याचबरोबर आपण खरा गुरु कोण आहे, तो कसा ओळखायचा हे पण आपण जाणून घेतलं. त्याचबरोबर भक्ती म्हणजे काय हेही समजून घेतलं आणि त्याचबरोबर कोणत्या लोकांना आपले जीवनकार्य हे माहीत असते ह्याची काही उदाहरणं किंवा तेही आपण ह्या पुस्तकातनं मागच्या सत्रामध्ये समजून घेतलेलं आहे. कर्तव्य म्हणजे सेवा नाही, ते कसं हेही जाणून घेतलं. त्याचबरोबर आपल्या जीवनकार्याची तयारी करण्यासाठी नेमके कुठल्या मार्गांचा वापर आपण केला पाहिजे हेही आपण मागच्या सत्रामध्ये जाणून घेतलेलं आहे. तर आज आपण ह्या सत्रामध्ये बघणार आहोत ते म्हणजे आत्महत्या. आत्महत्या या मुद्द्यावर आधारित काही जे पण काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण समजून घेणार आहोत मित्रांनो. त्या अगोदर विस्पी आणि ऋतू हे आत्महत्याबद्दल काय लिहित आहेत ते बघूयात. तर ते लिहित आहेत की आयुष्य संपवणे हे देवाच्या कायद्याच्या सर्वस्वी विरुद्ध आहे. म्हणजे परमेश्वराने हे जे आपल्याला जीवन दिलेलं आहे ते जीवन संपवण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्या कायद्याच्या देवाच्या कायद्याची ही विरुद्ध गोष्ट त्यांनी मांडलेली आहे. त्याचबरोबर ते पुढे म्हणत आहेत की तुम्हाला देवाने आयुष्य दिले आहे, संपवून टाकायला ते काही तुमचं नसतं. म्हणजे आपल्याला जे काही आयुष्य मिळालेलं आहे ते आयुष्य आपल्याला संपवण्यासाठी त्यांनी दिलेलं नाही आहे. तर आपण कुठल्या उद्देशाने या पृथ्वीवर आलेलो आहे, जे आपल्याला ह्या पृथ्वीवर येऊन जे साध्य करायचं आहे, जो उद्देश आपण घेऊन आलेला आहे तो आपल्याला साध्य करायचा आहे आणि त्याच्यासाठी हे जीवन आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. तो संपवण्याचा अधिकार तर आपल्याला मुळीच नाही आहे. तुम्हाला तुमच्या समस्यांना तोंड द्यायला हवे, तुम्ही दुष्टतेचा सामना करायला हवा, तुम्ही तुमच्या आत्म्याला शुद्ध करायला हवे. म्हणजे हा आपला मेन उद्देश आहे की आपण जे पण काही आपल्या आयुष्यात समस्या येत आहेत, संकट येत आहेत, तर त्याला सामोरं जायला पाहिजे हिमतीने. तर त्याच्यासाठी आपला आत्माही शुद्ध करायला हवा हेही त्यांनी त्याचबरोबर सांगितलेलं आहे. तर आता बघा, पृथ्वी तलावर आपण बघतोय की लोकांना समस्या सोडवता आली नाही, स्वतःचे प्रश्न सोडवता आले नाही, तर ते आत्महत्या करून मोकळे होतात. त्यांना वाटतं की हाच एक सर्वोत्तम मार्ग आहे या संकटांपासून दूर जाण्याचा. पण ह्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितले आहे तो संकटांना सामोरं जाण्याचा मार्ग नाही आहे, तर उलट तो आपल्या आत्म्याच्या अधोगतीचा मार्ग आहे. आणि म्हणून आत्महत्या कशा पद्धतीने चुकीचं आहे किंवा हे चुकीचं पाऊल कसं ठरतं ते आपण काही प्रश्नांच्या याच्यातनं बघणार आहोत. तर पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे असे कित्येक लोक आहेत, विशेषतः तरुण लोक, जे त्यांचं पृथ्वीवरील जीवन संपवत आहेत. या आत्म्यांचं काय होतं? म्हणजे जे पण ह्या पृथ्वी तलावर आत्महत्या करतात तर त्या आत्म्यांचं नेमकं पुढे जाऊन होतं काय? जेव्हा माणूस संकट, समस्या यांना सामोरं जाऊ शकत नाही, दुःखाला सामोरं जाऊ शकत नाही, तेव्हा तो आत्महत्या हा एक पर्याय निवडतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि आत्महत्या करून तो जेव्हा जीवात्म्यांच्या जगात ती व्यक्ती जात असते तेव्हा तिला खऱ्या अर्थाने कळतं की आपण किती मोठं चुकीचं पाऊल त्या ठिकाणी उचललेलं आहे. आणि त्याचं दुःख त्या व्यक्तीला वाईट वाटतं की आपण ही चूक केलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि हे आपण करायला नाही पाहिजे याचा पश्चाताप जीवात्म्यांच्या जगतामध्ये गेल्यावर त्या व्यक्तीला होत असतो.
तर पुढचा प्रश्न आहे, लोक असा तर्क करतात की माणसाकडे मुक्त इच्छा असते, मग आपण आपले स्वतःचे आयुष्य संपवायला मुक्त नसतो का? तर आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं की मुक्त इच्छा फ्री विल ही प्रत्येकाला परमेश्वराने दिलेली आहे आणि त्याचा आपल्याला नेमका वापर कसा करायचा हे प्रत्येकजण ठरवणार आहे. हे जरी खरं असलं तरीसुद्धा आत्महत्या करणं ह्याच्यासाठी आपण ही मुक्त इच्छा वापरू का, असं ह्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. म्हणजे ही मुक्त इच्छा आपण वापरली पाहिजे का? तर त्याबद्दल ते लिहित आहेत की तुमच्या आयुष्याचा अंत करण्याचा निर्णय हा तुमचा आहे, पण तरीही तुम्ही देवाच्या कायद्याच्या अंमलाखाली असाल आणि जेव्हा तुम्ही ते कायदे मोडाल तेव्हा त्याचे परिणाम हे ठरलेलेच आहेत. तुमचं शरीर हे तुमचं मंदिर आहे, ते तुम्हाला देवानं दिलं आहे. म्हणूनच ते तुमच्या जीवात्म्यासाठी एक आरोग्य संपन्न वाहन असले पाहिजे. जेव्हा तुम्ही या मंदिराला नष्ट करता तेव्हा तुम्ही जीवन नाकारता. हे निर्मितीचं तत्त्व आहे. आत्महत्येमुळे खरा अपाय होतो तो तुमच्या जीवात्म्याला. आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही संपूर्ण एकलोक येता आणि तुम्ही तुमच्या आत्म्याच्या खात्यात नकारात्मक कर्माची खूप मोठी भर घालता. तुम्हाला पृथ्वीवर परत यावेच लागेल आणि मग तशाच परिस्थितीतून दुप्पट तीव्रतेने जावे लागेल. तुमची कसोटी आणि प्रशिक्षण दुपटीने कठीण होते. जेव्हा कोणी आत्महत्या करतो तेव्हा तो परमेश्वराची शपथ मोडत असतो. बघा मित्रांनो की आत्महत्या केल्याने काय होतं, आत्महत्या केल्याने डायरेक्ट एक लोक तुम्ही खाली येतात. म्हणजे जर एखादा व्यक्ती 4थ्या लोकात असेल तर तो 3ऱ्या लोकात येतो. आणि ही जी आत्म्याची प्रगती, आत्म्याचा जो प्रवास चाललेला आहे त्या प्रवासामध्ये एक अडथळा म्हणजे आत्महत्या हा आहे. तर आता हा प्रवास करत असताना पहिल्या लोकातनं दुसऱ्या लोकात, दुसऱ्या लोकातनं तिसऱ्या लोकात जाण्यासाठी त्या आत्म्याला विविध समस्यांना, संकटांना सामोरं जाऊन त्याचं लर्निंग आत्म्याचं कंप्लीट करायचं असतं आणि ते झाल्यानंतरच तो पुढच्या लोकात जात असतो. आणि असं होत असताना जर तुम्ही आत्महत्येसारखं पाऊल जर पृथ्वीवर उचललं तर त्यामुळे काय होतं की तुम्ही डायरेक्ट एक लोक खाली येतात. म्हणजे तुमच्या आत्म्याची एवढी मोठी अधोगती ही होत असते आणि हा प्रवास पुढे करण्यासाठी तुम्हाला अजून दुपटीने त्रास होत असतो. म्हणजे आत्महत्या केली तर तुम्ही आत्ता ह्या शरीरापासनं म्हणजे ह्या शरीराच्या वेदनांपासनं तर दूर होता असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं नाही आहे. तर ते दुःख, त्या वेदना त्या सगळ्या आत्म्याबरोबर पुन्हा वरच्या जीवात्म्यांच्या जगतात जात असतात आणि पुन्हा तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यायचा असतो आणि पुन्हा जी समस्येला पळवाट तुम्ही काढलेली आत्महत्या करून ती पुन्हा समस्या दुपटीने तुमच्या पुढच्या जन्मामध्ये येत असते. म्हणजे काय उपयोग झाला, उलट तुमचं नुकसानच झालं. म्हणजे त्या आत्म्याचंच मोठं नुकसान या ठिकाणी आत्महत्येमुळे होत असते, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतायत की काही वेळा मनुष्याला भोगावी लागणारी दुःख ही असह्य असतात. आपण सर्वजण पृथ्वीवर येताना कर्मांची परतफेड करण्यासाठी आणि आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी कसोटीतून, प्रशिक्षणातून पार पाडण्यासाठी येत असतो. काही वेळा आपल्याला कर्मांची भरपूर परतफेड करायची असते किंवा आपणच आपल्या कठीण कसोट्या निवडलेल्या असतात. आपल्याला सोसावी लागणारी दुःखे आणि आपण ज्या परिस्थितींचा सामना करतो त्या खूप तीव्र आणि कष्टप्रद असू शकतात. पण कोणत्याही परिस्थितीत आपण आपला प्रवास हा पूर्ण केला पाहिजे. माणसं हे जाणत नाहीत की ते जरी असह्य अशा दुःखात असले तरी त्यांनी आत्महत्या केल्यामुळे ते इतरांना जे दुःख देतात तेही तितकेच असह्य असते. आत्महत्या हे एक स्वार्थी कृत्य सुद्धा आहे. म्हणजे याला स्वार्थी म्हटले की तुम्ही तर जीवाने जातातच, पण तुमच्या मागे इतर ज्या व्यक्ती आहेत त्यांना दुःख मात्र तुम्ही जरूर देऊन जातात आणि तुम्ही तुमचं स्वतःचं पण नुकसान त्याबरोबर करून घेता आहात असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या आपल्या समोर आलेल्या परिस्थितीला तुम्ही उलट सामोरं जायला पाहिजे, कारण हीच तर तुमची परीक्षा आहे आणि याच्यासाठीच तर तुम्ही पृथ्वीवर आले आहात.
आणि ते तुमचं लर्निंग कंप्लीट होणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही त्या समस्याला धैर्याने सामोरं जाणार नाही तोपर्यंत. म्हणून जी पण काही समस्या येते त्याला हिमतीने साहस करून त्याला तोंड दिलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न आहे, एकटेपणा ही आजची मोठी समस्या आहे. लोक जरी कुटुंबात राहत असले तरीही त्यांना एकटे वाटते. पृथ्वीवर एवढा असा एकटेपणा का आहे? बऱ्याच वेळा आपण बघत असतो की आपण सर्वांबरोबर राहतोय, पण तरीही कुठेतरी हा एकटेपणा, एकाकीपणा हा व्यक्तीला जाणवत असतो. आणि असं असण्याचं कारण नेमकं काय आहे असं ह्या प्रश्नातून विचारलं गेलेलं आहे. तर त्यामध्ये ते म्हणतात की ह्या भावनेसाठी 2 कारणं आहेत. पहिले म्हणजे तुम्ही पृथ्वीवरील संपूर्ण आत्मा नाही. आता तुम्हाला जुळ्या आत्म्यांच्या संकल्पनेविषयी माहीत झालेच आहे. आपण मागच्या सत्रामध्येही पाहिलं, जुळा आत्मा ज्यालाच की आपण ट्विन फ्लेम असं म्हणतो. आणि हा जो ट्विन फ्लेम किंवा जुळा आत्मा असतो तो कुठे तयार होत असतो, तर तो 4थ्या लोकामध्ये वरच्या पायऱ्या ज्या असतात, 5वी पायरी जी वरच्या लोकात जाणारी असते, त्या 5व्या पायरीवर जो एक पूर्ण आत्मा असतो त्या आत्म्याचे 2 भाग केले जात असतात. आणि तेव्हा ते जुळे आत्मे त्याला म्हटलं जात असतं. आणि ते पृथ्वीवर जन्म घेतात आणि आपला प्रवास आत्म्याचा चालू करत असतात. ते एकमेकांपासून वेगळे झालेले असतात. ते स्त्री किंवा पुरुष ह्या म्हणजे ह्या लिंगामध्ये जन्म घेत असतात पृथ्वीवर. एक आत्मा म्हणजे एका देशात असेल तर दुसरा आत्मा दुसऱ्या देशात असू शकतो, किंवा वेगळ्या धर्मामध्येही दोन्ही आत्मे हे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले असतात आणि ते आपल्या आत्म्याची प्रगती किंवा प्रवास हा करत असतात. परंतु ते हे वेगवेगळे असल्यामुळे ते अपूर्णता ती त्या आत्म्याला असते. आणि तेच त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे की तेव्हा तुम्हाला हे कळून येईल की तुम्ही एका आत्म्याचा फक्त अर्धा भाग आहात. आणि तुम्हाला वाटत असणारा एकटेपणा हा तुमच्या दुसऱ्या अर्ध्या भागाची अपेक्षा आहे. म्हणजे हे अपूर्णत्व ह्याच्यामुळेच आहे, तुमचा अर्धा भाग आत्म्याचा नाही आहे या ठिकाणी. आणि म्हणून ती अपूर्णता तुम्हाला कुठेतरी जाणवत असते. पण एकदा हे तुम्हाला समजले की तुम्ही पृथ्वीवरील पूर्णत्व प्राप्त करण्याची खात्री करून घ्यायला हवी, कारण हीच तुमची परीक्षा आहे. ही पण आपलीच परीक्षा आहे की जरी आपण विभक्त झालेलो आहोत तरीसुद्धा या ठिकाणी आपण आपली कसोटी किंवा परीक्षा ही उत्तीर्ण झालो पाहिजे. आणि हा एकटेपणा नाही आहे खरा, हे आपण समजून घेतलं पाहिजे की तुमचे आध्यात्मिक जीवनकार्य पूर्ण करून पृथ्वीवर पूर्णत्व प्राप्त करणे हे सर्वस्वी शक्य आहे. म्हणजे काय, तर आपण पृथ्वीवर आपलं आध्यात्मिक कार्य करायचं आहे. हे आध्यात्मिक कार्य केल्यानेच ते पूर्णत्व तुम्हाला येणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे जेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक कार्याला सुरुवात करू तेव्हाच आपल्याला हा एकाकीपणा कुठेतरी नाहीसा होणार आहे. जे आपल्याला अपूर्ण जाणवत होतं इतक्या वर्षांपासून किंवा ह्या जन्मामध्ये, तर ते अपूर्णत्व तुमचं नाहीसं होईल आणि कुठेतरी ह्या आध्यात्मिक कार्यामुळे ते पूर्णत्व तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला एकदा का तुमच्या आयुष्याचा खरा हेतू समजला की तुम्हाला शांतता पण लाभेल. तुम्हाला शांतता लाभण्यासाठी मृत्यूची वाट पाहू नका. जीवात्म्यांच्या जगात शांतता मिळविण्यासाठी प्रथम तुम्ही पृथ्वीवर शांत राहायला शिकले पाहिजे. एकटेपणा हा त्या युद्धाचा एक भाग आहे आणि तो अचूकपणे लढला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, स्वतःचा जीव घेण्यासाठी सुद्धा शक्ती आणि धैर्य लागते, हे खरे आहे का? तर कुणाला वाटेल की आत्महत्या केली म्हणजे की आपण फार मोठं धैर्याचं काम केलेलं आहे किंवा त्याला खूप शक्ती लागते. तर असं नाही आहे मित्रांनो. उलट त्यांनी सांगितलं आहे की हा पळपुटेपणा आहे. याच्यामध्ये उदात्तपणा कुठलाच नाही आहे तुमचा. कारण तुम्हाला समस्येला, परिस्थितीला सामोरं जाण्याचं धैर्यच तुमच्यामध्ये नाही आहे. उलट तुम्ही एक कमजोर आत्मा आहात आणि ह्या कमजोर आत्म्यामुळेच तुम्ही हा आयुष्यात असा डिसिजन आत्महत्याचा घेतलेला आहे. जर तुम्ही एक धैर्यशाली व्यक्ती असाल किंवा आत्मा असाल तर तुम्ही असा चुकीचा निर्णय कधीही तुमच्या आयुष्यामध्ये घेणार नाही. हा पळपुटेपणा झाला, कारण तुम्ही समस्येला सामोरं जाऊ शकत नाही आहे, ती हिंमत तुमच्यामध्ये नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणत आहेत की म्हणूनच
ज्या अनेक लोकांनी आत्महत्या केलेली आहे ती दबावाखाली येऊन दुसऱ्यांच्या आणि समाजाच्या खोट्या कल्पनांना बळी पडून यात उदात्तपणा कुठे आहे? याऐवजी एक आध्यात्मिक जीवन जगा आणि परमेश्वराचा मान ठेवा. त्याचे मत हेच खरे मत आहे. पृथ्वीवर असाही काळ असतो की जेव्हा आत्म्याला त्याच्या शरीरात राहणे अशक्यप्राय असते, पण हा केवळ बदलासाठी संकेत असतो. स्वतःला मारणे हे त्यावरील उत्तर नाही. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येण्यासाठी त्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. कुठेतरी आपल्या आत्म्याची उन्नतीसाठी ती समस्या कुठेतरी तुमच्या आयुष्यात आलेली आहे आणि उलट तुम्ही त्याला सामोरे न जाता तुम्ही आत्महत्या करताय, तर हा एक तुमचा आयुष्यातली सर्वात मोठी तुम्ही चूक करतायत. त्याच्यामध्ये तुमचं कुठलंही धैर्य किंवा उदात्तपणा किंवा कुठल्याही प्रकारची शक्ती तुमच्याकडे नाही आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, आपण अशा आत्म्यांना कशा प्रकारे मदत करू शकतो? याच्यामध्ये एक वाक्य आधी त्यांनी दिलेले आहे, ते आपण बघूयात आधी, की जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आत्महत्या करण्यास भाग पाडते तिने खून करणे इतकेच पाप केलेले असते. आपण म्हणतो की आत्महत्या केली म्हणजे त्या आत्महत्या ज्या व्यक्तीने केली ती व्यक्तीच्या आयुष्यात तिने एक नकारात्मक कृती केली आहे, म्हणजे तिचं एक पापकर्म तयार झालं आहे, एक वाईट कर्म तिच्या खाती नोंदवलं गेलेलं आहे असं आपण म्हटलं जातं. पण मित्रांनो, ज्या व्यक्तींमुळे व्यक्तीला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, जिला काही मानसिक त्रास ज्या व्यक्तींनी दिलेला आहे, शारीरिक त्रास दिलेला आहे आणि म्हणून त्या व्यक्तीने जे चुकीचं पाऊल आत्महत्येचं निवडलेलं आहे, तर ज्या व्यक्तीमुळे तिला हे पाऊल उचलावं लागलं ती व्यक्ती ही तितकीच जबाबदार आहे आणि तितकंच तिचं पापकर्मही ठरत असतं. कारण त्या व्यक्तीमुळे ह्या आत्महत्या त्या दुसऱ्या व्यक्तीकडनं झालेली असते आणि म्हणून तिचं पण कर्म हे चुकीचं त्या ठिकाणी नोंदवलं जातं. एक खून करणाऱ्या व्यक्तीच्या माथी जे पाप नोंदवलं जातं तेच त्या व्यक्तीच्याही माथी नोंदवलं जात असतं. त्याच्यामुळे असं समजायचं नाही आहे पृथ्वी तलावरील लोकांना की मी तर काही खून केला नाही, पण तुमच्यामुळे जर त्या व्यक्तीने आत्महत्या केली असेल तर नक्कीच तुम्हीही त्याच व्यक्ती एवढेच जबाबदार आहात, असं त्यांना सांगायचं आहे. तर आता या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारला आहे की ज्या व्यक्ती आत्महत्या करत आहेत तर त्या व्यक्तींनी नेमकं काय केलं पाहिजे? म्हणजे आत्महत्या करायचा विचार जरी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असे विचार येत असतात, परिस्थितीला सामोरं जाता येत नसेल तर की आत्महत्या करावी की काय, पण अशा वेळेस अशा व्यक्तीने नेमकं कसे विचार केले पाहिजे, नेमकं त्या परिस्थितीतून कसं बाहेर आडलं पाहिजे अशा नैराश्यामधून, तर त्याच्यावरील काही उपाय त्यांनी सांगितलेले आहेत, तर ते आपण समजून घेऊयात. पहिलं ते म्हणतायत की जेव्हा एखादा नकारात्मक विचार येतो तेव्हा ताबडतोब त्या विचारातून बाहेर या. म्हणजे काय होतं की एखादा नकारात्मक विचार यायला लागला की आपण कंटिन्यू त्या नकारात्मक विचारांमध्ये राहिला तर हळूहळू नैराश्य हे यायला लागतं. डिप्रेशनमध्ये व्यक्ती जात असते खूप साऱ्या विचारांमुळे आणि मग हळूहळू त्याचं रूपांतर म्हणजे तिच्या डोक्यात आत्महत्येसारख्या गोष्टी यायला लागत असतात. म्हणून असे विचार जर नकारात्मक जर विचार तुमच्या डोक्यात येत असतील तर पहिलं म्हणजे तुम्ही त्या विचारांपासून दूर राहा. स्वतःला दुसऱ्या कामामध्ये गुंतवून घ्या शारीरिकदृष्ट्या किंवा बाहेर जा, कोणाशी तरी बोला, पण त्या नकारात्मक विचारांमध्येच कायम राहू नका. हा एक ठिकाणी त्यांनी उपाय सगळ्यांसाठी सांगितलेला आहे की जेव्हा असे काही विचार तुमच्या डोक्यामध्ये येत असतील तर. पुढचं ते म्हणतात की वाचा, आध्यात्मिक ज्ञान मिळवा. बरोबर आहे मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी आध्यात्मिक ज्ञान आपल्याला घ्यायला लावलेलं आहे. हे घेण्यामागचं कारण आहे की आध्यात्मिक ज्ञान, आता आपण बघा हेच उदाहरण म्हणजे आपण हे पुस्तक आज वाचतोय, या पुस्तकामध्ये इतकं सारं डिटेल गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत की आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा चुका करतो किंवा काय नेमकं होतो आणि आपल्याला परिस्थिती का हाताळता येत नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा मृत्यू म्हणजे काय, जर मृत्यूची भीती वाटत असेल तर ह्या सगळ्या आपल्याला ह्याचं ज्ञान ह्या पुस्तकाद्वारेच मिळते मित्रांनो आज. आणि ह्या ज्ञानामुळे कदाचित आपण असे चुकीची पावलं आयुष्यात उचलू शकणार नाही. म्हणूनच ते म्हणतात की तुम्ही आध्यात्मिक ज्ञान मिळवा, अशी पुस्तकं वाचा की जेणेकरून तुम्ही धैर्यशाली बनू शकाल
आणि तुमच्या आध्यात्मिक मार्गामध्ये म्हणजे तुमचा आध्यात्मिक जो प्रवास चाललेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही वरवरच्या टप्प्यामध्ये जायला लागाल आणि असे चुकीचं पाऊल तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीही उचलणार नाही. त्याचबरोबर ते पुढे म्हणतात की तुमचे अर्धजागृत मन खुले करा. बघा, आपण ह्या सबकॉन्शियस माइंडचा विचार सगळ्याच याच्यात मुद्द्यांमध्ये करत आलेलो आहे. कारण हे सबकॉन्शियस माइंडच आपल्या आत्मेशी कनेक्ट आहे मित्रांनो. आणि म्हणून सदैव बऱ्याच वेळा वारंवार त्यांनी ही गोष्ट आपल्याला कायम सांगितलेली आहे की तुमचं अर्धजागृत मन, सबकॉन्शियस माइंड नेहमी खुलं ठेवा. खुलं ठेवा याचा अर्थ आपली सतत विवेक बुद्धी आपण जागृत नेहमीच ठेवली पाहिजे. आपला आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न कायम ठेवला पाहिजे. कारण तोच आवाज आपल्याला खरा न्याय देणार आहे, खरं ज्ञान देणार आहे आणि योग्य मार्गावर घेऊन जाणार आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी ते वारंवार म्हणतायत की तुम्ही तुमचं अर्धजागृत मन खुलं ठेवा, जेणेकरून आत्महत्यासारख्या चुकीच्या मार्गावर तुम्ही कधीही जाऊ शकणार नाही. पुढचं ते म्हणतायत, लोक काय म्हणतायत तिकडे लक्ष देऊ नका. बऱ्याच वेळा लोक काय म्हणतील ह्याकडे म्हणजे ह्या गोष्टींवर लोक लक्ष देतात आणि स्वतःला काय हवं आहे, त्या आत्म्याला नेमकी त्याची गरज काय आहे ह्या गोष्टीकडे तो आत्मा लक्ष देत नाही. पण लोकांचा विचार खूप वारंवार केला जातो आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्यांचं सांगण्याचा हेतू आहे की तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जे योग्य वाटतंय तेच करा आणि त्या परिस्थितीला योग्य पद्धतीने सामोरे जा. त्याचबरोबर तुम्ही जर चूक केली असेल तर तिचा स्वीकार करा आणि त्यात बदल करा. तुम्हाला लक्षात आलं की तुमच्याकडनं चूक झालेली आहे तर ती पहिले स्वीकारा, ॲक्सेप्ट करा त्या चुकीला. ठीक आहे, माझ्या आयुष्यात मी ही चूक केलेली आहे आणि ती मी सुधारायला हवी. त्याच्यापासून पळून जाऊ नका त्या चूक केल्याबद्दल, हे ते या ठिकाणी सांगतात. पुढे ते म्हणतात की तळमळीने प्रामाणिकपणे आणि मनापासून प्रार्थना करा आणि परमेश्वराला त्याचे देवदूत तुमच्याकडे मदतीला पाठवण्याची विनंती करा. परमेश्वराचे मार्गदर्शन आणि संरक्षण मागणे गरजेचे आहे. पुढे ते म्हणतात, एखादी नैसर्गिक ज्योत म्हणजे 24 तास प्रकाशित ठेवा. जर तुमच्या डोक्यात सारखे आत्महत्येचे विचार येत असतील तर तुम्ही दिवा लावून ठेवा घरामध्ये आणि त्याच्या प्रकाशामुळे ती जी निगेटिव्ह घरातली एनर्जी असते ती निघून जाते त्या प्रकाशामुळे. आणि म्हणून हेही त्यांनी एक उपाय आपल्याला सांगितलेला आहे. पुढे ते म्हणतात की नकारात्मक संगतीपासून आणि जे लोक तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेऊ पाहतील त्यांच्यापासूनही दूर राहा. जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुमच्या विश्वासातील कोणाशी तरी बोला. हा पण एक मार्ग सांगितलेला आहे की तुमच्या जवळची कोणी व्यक्ती आहे जी तुम्हाला समजून घेते अशा व्यक्तीशीही बोलायला त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा की दुःख हे तात्कालिक असते आणि चांगला काळसुद्धा फार टिकत नाही. तुमच्या समस्या ह्या निघून जात असतात. तुमचे भौतिक मन व्यस्त ठेवा. म्हणजे हे भौतिक मन हे खूप चंचल आहे आणि ह्या चंचल मनाला कुठेतरी व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा, कामात अडकून घेण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून ते तुम्हाला भरकटवणार नाही. त्याचबरोबर ते म्हणतायत की तुमच्या शरीराची काळजी घ्या. जसं की पृथ्वीवरचे अनेक जण दारू, ड्रग्ज आणि सिगरेट्समुळे त्यांच्या शरीराचा हळूहळू नाश करीत असतात. अति खाणंसुद्धा अपायकारक आहे. हे सुद्धा आत्महत्येचेच प्रकार आहेत. कारण तुम्ही तुमच्या शरीराचा हळूहळू नाश करीत असता आणि आपले आयुष्यमान कमी करीत असता आणि तुमच्या जीवात्म्याला तुमचा प्रवास पूर्ण करण्यापासून वंचित करीत असता. तर हे व्यसनसुद्धा आत्महत्येचाच एक प्रकार आहे. कारण तुम्ही परिस्थितीपासून पळवाट काढताय आणि म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. तसेच ते पुढे म्हणतात की तुम्ही जरी दुःख सोसत असलात तरी दुसऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. जरी तुम्ही आज दुःखी आहात तरी तुम्ही दुसऱ्याला मदत केली तर तुम्ही एक प्रकारे परमेश्वरालाच मदत करत असतात आणि जर तुम्ही दुसऱ्याला मदत केली तर तुम्हाला परमेश्वर येऊन मदत करत असतो. म्हणजे आपल्या दुःखालाच कवटाळून बसू नका. जीवनात अनेक लोकांना याच्यापेक्षाही भयानक दुःख आहेत, त्यांनाही मदत करण्याचा प्रयत्न करा आणि परमेश्वरही तुम्हाला मदत करेल.
असं ते म्हणतायत. आणि मग शेवटी सांगतायत की आयुष्याच्या देणगी व्यतिरिक्त देवाने तुम्हाला एक सुंदर अर्धजागृत मन आणि एक जीवात्मा मार्गदर्शक दिलेला आहे. त्यानं तुम्हाला एक भौतिक मनही दिलेलं आहे, ज्याला अर्धजागृत मनाच्या संगतीनं काम करण्याचं प्रशिक्षण देता येतं आणि त्यामुळे चूक काय आणि बरोबर काय हे समजण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. तुम्हाला इतकी मदत आणि इतकं संरक्षण दिलेलं आहे की तुम्ही यावर खरोखरच विश्वास ठेवायला हवा की कोणताही अडथळा तुमच्या मार्गात आला तरी तुम्ही तो हाताळू शकता. तर या ठिकाणी आत्महत्या हा मुद्दा संपलेला आहे. आपण पुढचा मुद्दा घेणार आहे, तो म्हणजे देव. तर ह्याच्यावर देवावर आपण पृथ्वीवर नास्तिक आणि आस्तिक अशा दोन्ही प्रकारचे लोक बघत असतो. काही लोकांचा देवावर खूप विश्वास आहे, तर काही लोक देवाला अजिबात मानत नाहीत. तर ह्या संदर्भातला आपण प्रश्न घेणार आहोत. त्याच्या अगोदर विस्पी आणि ऋतू काय सांगतात आपल्याला ते जाणून घेऊयात. की देवाला त्याचे अस्तित्व आपल्याकडे सिद्ध करण्याची गरज नाही, आपण स्वतःला देवाकडे सिद्ध केलं पाहिजे. आपण पृथ्वी तलावरील माणसं तो देव आहे किंवा नाही हे सिद्ध करण्याच्या मागे लागलेलो आहोत आणि देवाला त्याची काही गरज वाटत नाही त्याला सिद्ध करण्याची. देव आपल्यालाच म्हणतोय की तुम्ही आधी माझ्यासमोर तुम्हाला सिद्ध करून दाखवा, असं देवानेच आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही जर पुरावा विचारला तर तो तुम्हाला मिळणार नाही, पण तुम्ही जर तो विचारला नाहीत आणि तुमचा विश्वास असेल तर तो तुम्हाला पुरावा मिळेल. बघा मित्रांनो, की स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की तुम्ही जर देव आहे किंवा नाही याच्यासाठी पुरावा शोधत असाल तर तो तुम्हाला कधीही मिळणार नाही. पण तुम्ही विश्वास ठेवून, देव आहे असा विश्वास ठेवून वागलात तर तो तुम्हाला नक्की मिळेल. हे त्यांनी महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाचं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. देव तुम्हाला शिक्षा करीत नाही, तुमचे स्वतःचे अर्धजागृत मन तुम्हाला शिक्षा करते. हे स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे की आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आला म्हणजे की देवाने आपल्याला ही शिक्षा दिलेली आहे. तर नाही मित्रांनो, देव तो शिक्षा आपल्याला कधीही करत नाही, तो आपल्या कर्मांच्या मध्ये कधीही येत नाही. तर ही शिक्षा आपलं अर्धजागृत मन आपल्याला करत. म्हणजे एखादी चूक आयुष्यात आपण केली असेल तर आपलं मनच, आपलं आतलं मन आपल्याला खायला लागतं. एक गिल्ट निर्माण होते, एक अपराधीपणाची भावना कुठेतरी निर्माण होते आणि तेच खरं आपल्याला न्याय देत असतं, तेच खरं आपल्याला शिक्षा देत असते, हे अर्धजागृत मन. तुम्ही तुमच्या बरोबरीच्या लोकांना फसवू शकता, तुम्ही स्वतःलाही फसवू शकता, पण तुम्ही सर्वशक्तिमान ईश्वराला कधीही फसवू शकत नाही. एक साधे, प्रामाणिक, दयाळू, निस्वार्थ कार्य हे एकाग्र न होता केलेल्या तासनतासाच्या प्रार्थनेपेक्षा आणि लोकांना आणि आपल्या सर्वशक्तिमान ईश्वराला मूर्ख बनवण्यासाठी हजारोंनी दिलेल्या दानापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. परमेश्वराला नेमकं आपल्याकडनं काय हवं आहे मित्रांनो? तर तुम्ही निस्वार्थ सेवा करा, इतरांना मदत करा, इतरांना प्रेम द्या, प्रामाणिकपणाने वागा, हेच तर परमेश्वराला हवं आहे. तुम्ही जर दानधर्म कितीही केला, हजारो करोडोंनी दानधर्म केला आहे तरी तो तुम्हाला देवाला नको येतो. त्याच्यापेक्षा तुम्ही हे छोटंसं काम जरी केलं त्याच्यासाठी तरी त्याच्यासाठी हे पुष्कळ आहे. हेच त्या ठिकाणी सांगण्याचं म्हणजे तुम्ही देवाला जर हे दानधर्म करून देवाला तुम्ही मूर्ख बनवताय का? त्याला सर्व कळतं, तो तुमच्यापेक्षा खूप हुशार आहे, त्याला सर्व ज्ञान आहे. तुम्ही पृथ्वी तलावरील माणसं त्यालाही म्हणजे आपण इतरांना जसं मूर्ख बनवतो तसंच देवालाही मूर्ख बनवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता याच्यात प्रश्न आहे की मानवाला देवावर विश्वास ठेवणे कठीण का वाटते ते आपण समजून घेऊयात. म्हणजे पृथ्वीवर बरीच माणसं आहेत की जे देवावर विश्वास ठेवत नाही आहेत, तर ती का ठेवत नाही आहेत, त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे, त्याला कठीण का जातं आहे विश्वास ठेवणं, तर ते बघूयात. तुमच्या जीवनक्रमामध्ये देवाविषयीची तुमची मते बदलत असतात. काही जण असे असतात की लहान असताना त्यांचा देवावर ठाम विश्वास असतो, पण जसजसे ते मोठे होत जातात तसतसा त्यांचा देवावरचा विश्वास हा कमी होत जातो.
असं होण्याचं एक कारण असं की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी फार तळमळून प्रार्थना करता आणि त्या प्रार्थना फळाला आल्या नाहीत की देवानं आपलं ऐकलं नाही आणि तो अस्तित्वात नाही असं तुम्हाला वाटतं. पण सत्य हे आहे की ज्यावेळी एखाद्या प्रार्थनेला उत्तर दिलं जात नाही, त्यावेळी ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करता ते तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी चांगलं नसण्याची शक्यता असते. म्हणजे आपण आपल्या आयुष्यात ती परिस्थिती आपणच निवडलेली असते आपलं लर्निंग कंप्लीट होण्यासाठी आणि म्हणून त्याला ते पूर्ण करायचं असतं. ज्यावेळी तुमच्यावर अन्याय होतो त्यावेळीही देवावरचा तुमचा विश्वास उडतो आणि देव न्याय का देत नाही असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारता. तो अन्याय हे तुमच्या कर्माचे फळ किंवा कसोटी किंवा प्रशिक्षण असू शकते. काही वेळा तुम्हाला बरे वाटत नसते, त्यावेळी बरे वाटण्यासाठी तुम्ही प्रार्थना करता, पण तुमच्या तब्येतीत काही बदल होत नाही आणि तुमचा देवावरचा विश्वास उडतो. पण तुमच्या हे लक्षात येत नाही की तुम्ही तुमच्या आरोग्याच्या समस्यांमधून जाऊन तुमच्या नकारात्मक कर्माची परतफेड करीत असण्याची शक्यता आहे. हे कारण असतं मित्रांनो की आपली ती कसोटी असते, प्रशिक्षण असतं, आपण ते स्वतः निवडलेलं असतं आपल्या आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी, आपल्या आत्म्याच्या प्रगतीसाठी. आणि त्याच्यात जर देवाने येऊन आपल्याला मदत केली तर आपलं त्या ठिकाणी लर्निंग कंप्लीट होत नाही, आपले परीक्षेत आपण योग्य प्रकारे ती योग्य धरली जात नाही आणि योग्य मूल्यमापनही त्याचं होऊ शकत नाही. आणि म्हणून तो आपल्या ह्याच्यामध्ये काही प्रश्नांना किंवा आपल्या समस्यांना तो आपल्याला मदत करत नसतो. हे त्याच्यामागचं नेमकं कारण आहे. अतिशय छान पद्धतीने त्यांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणत आहेत की तुम्ही देवाला पाहू शकत नाही ह्याचा अर्थ असा नाही की तो अस्तित्वात नाही. केवळ सत्य आपल्याला दिसू शकत नाही म्हणून त्याचं अस्तित्व संपतं असं नाही. आपण जे पाहू शकत नाही त्यावर आपण आतल्या आवाजाचं म्हणणं ऐकून विश्वास ठेवणं हीच आपली कसोटी आहे. आपला आतला आवाज म्हणजेच आपलं अर्धजागृत मन आणि ते ऐकता आला पाहिजे. तो आवाज आपल्याला तो आवाज का ऐकता येत नाही तर ह्याच्या मागचंही कारण आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं. किरण, आपलं भौतिक मन इतकं चंचल आहे, त्या भौतिक मनामध्ये इतका विचारांचा साठा दडलेला आहे, कैक वर्षांचा जन्मांचा साठा पडलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की ते मन काही सुचू देत नाही, आपलं भौतिक मन. आणि आपल्याला त्या गोंधळामध्ये, आपल्या भौतिक मनाच्या विचारांच्या गोंधळामुळे आपल्या अर्धजागृत किंवा सबकॉन्शियस माइंडचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून कुठेतरी ह्या भौतिक मनाला शांत करणं फार गरजेचं आहे. आणि ते शांत होतं ते ध्यानामुळेच. ध्यानाचा मार्ग तुम्ही अवलंबलात तर तुम्ही हळूहळू भौतिक मनात जे विचार चाललेले आहेत त्या विचारांमध्ये शून्यता हळूहळू येईल आणि कुठेतरी तुमचा आतला आवाज तुम्हाला ऐकायला येऊ लागेल. आणि हीच आपली मेन कसोटी आहे. काही वेळा माणसांची देवावर प्रबळ श्रद्धा असते. आपण जर काही दुःखदायक घटना घडली, उदाहरणार्थ एखाद्या लेकराचा किंवा जोडीदाराचा वियोग झाला किंवा खूप जास्त अन्याय झाला तर माणूस देवाला दोष देतो आणि देवावरचा त्याचा विश्वास उडतो. होय, तुम्हाला दुःख होतं ह्यात शंका नाही, पण त्या दुःखामुळे आपला विश्वास गमावण्याऐवजी ते सहन करण्यासाठी मदत करायला देवाला सांगा. पृथ्वी एक असं स्थळ आहे जिथे खूपच अन्याय होतो. चांगल्या माणसांना त्रास होतो आणि वाईट माणसेही सत्तेवर असतात आणि सुखी दिसतात. सध्या पृथ्वीवर बराच असमतोल आहे, पण हा असमतोल हीच आपली कसोटी, आपला संघर्ष आणि आपला शिक्षक आहे. तुमच्या दृष्टीस पडणारा हा सर्व अन्याय पाहिल्यावर अजूनही देवावर विश्वास आणि त्याच्या न्यायावर श्रद्धा ठेवण्याचं धैर्य तुमच्यामध्ये आहे का? तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक गोष्टी पाहाल. तुम्ही मुलांची वेदना,
युद्धात बळी पडणाऱ्या निष्पाप माणसांचे आणि स्त्रियांचे हाल होताना पाहिले असतील. खुनी माणसे मोकाट सुटलेली आणि निरपराध माणसांना कैद झालेली पाहिली असेल. तुम्हाला अत्यंत वाईट गुन्ह्यांना, अत्यंत वाईट प्रकारच्या अन्यायांना सामोरे जावे लागेल आणि अशा वेळी तुम्ही स्वतःला विचाराल, देव आहे कुठे? जर देव अस्तित्वात असेल तर तो काही करत का नाही? तो हे थांबवत का नाही? पहा, देवानं काही हे सुरू केलेलं नाही, मानवाने सुरू केले. देवानं मानवांना मुक्त इच्छा दिलेली आहे आणि ते त्यांची मुक्त इच्छाशक्ती नकारात्मक पर्याय निवडण्यासाठी वापरतात. म्हणून सध्या नकारात्मकता वाढत चालली आहे आणि चांगल्या आत्म्यांची कसोटी घेतली जात आहे. त्यांचा विश्वास डळमळीत होतोय. ते घाबरत आहेत आणि रागावत आहेत आणि त्यांना चुकीच्या मार्गाने जाण्याचा मोहही होत आहे. एक वेळ अशी येईल की निसर्ग स्वतःच सारी नकारात्मकता पुसून टाकेल, जे की आजचं कोविड-19, की ही सगळी नकारात्मकता जणू तो पुसायला ह्या ठिकाणी पृथ्वीवर आलेला आहे. त्यावेळी अधिकाधिक आत्मे आध्यात्मिकताकडे ओढले जातील. पण त्या वेळेसाठी थांबू नका. आत्ताच एक सकारात्मक पर्याय निवडा, जेणेकरून तो क्षण येईल तेव्हा तुम्ही या कसोटीत उत्तीर्ण झाला असाल. पुढे ते म्हणतायत, हे वाचून आपण आज इथेच थांबणार आहोत मित्रांनो. एक करुणामय, सुज्ञ आणि न्यायी देव आपल्या सर्वांची काळजी वाहत आहे. तो खरोखरच सर्व शक्तिमान आहे. तो आपल्या सर्व रचनांची काळजी करतो आणि आपण योग्य मार्गानं चालावं असं त्याला वाटतं. आपल्या सर्वांना त्याची कृपा मिळवण्याची संधी आहे, पण त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी चांगुलपणाची निवड करून आपलं पहिलं पाऊल उचलायला हवं. देवाला जाणून घेणं म्हणजे स्वतःला जाणून घेणं. आपण कोण आहोत हे शोधून काढणं आणि आपल्यात असलेल्या त्याच्या चांगुलपणाला शोधून काढणं होय. खूप महत्त्वाचा संदेश या ठिकाणी त्यांनी आपल्याला ह्यातून दिलेला आहे मित्रांनो, की तुम्ही देवावर पहिले विश्वास ठेवा आणि देव आहे किंवा नाही ह्याचे पुरावे शोधण्यात तुम्ही तुमच्या आयुष्याचा वेळ कधीही दवडू नका, कारण ते पुरावे तुम्हाला कधीही मिळणार नाहीत. हे स्पष्ट ह्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. उलट तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून पहा, तुम्हाला नक्कीच त्याचे पुरावे पण दिले जातील. आणि तो कधीही स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे लागलेला नाही आहे, तर आपल्याला स्वतःच त्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. हीच तर आपली मेन कसोटी आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणे हीच आपली पहिली कसोटी आहे मित्रांनो. आणि तिथेच बरेच जण अनुत्तीर्ण होत असतात. त्या पहिल्याच कसोटीत नापास झालो तर आपला पुढचा आध्यात्मिक प्रवास हा कधीही होणार नाही. त्याच्यासाठी हे पहिलं पाऊल म्हणजे त्याच्यावर असलेला विश्वास, त्याच्यावर असलेली श्रद्धा हीच आपली पहिली कसोटी आहे आणि ती आपण सगळ्यांनी उत्तीर्ण व्हावं हीच आपल्याला त्यांनी एक सदिच्छा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत आणि पुढील सत्रामध्ये पुढील ज्ञान त्यांनी दिलेलं ज्ञान हे घेणार आहोत. तोपर्यंत ह्या पुस्तकाला तात्पुरता विराम. पुन्हा भेटूयात. नमस्कार.